सेवक मित्रांनो, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी माझ्यानंतर मंडळ म्हणला काय, हा प्रश्न जेव्हा एका कार्यक्रमात बाबांच्या हयातीतील 4 सेवकांना विचारण्यात आले, तेव्हा त्या सेवकांनी या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर चर्चा करू आणि जाणून घेऊ की बाबांनी माझ्यानंतर मंडळ म्हणला की नाही, बाबांनी मंडळाला आदेश दिला की नाही. सेवक मित्रांनो, बाबांच्या हयातीतील 4 सेवकांना घेऊन नागपुरात एक कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रमात मंडळाविरोधात बऱ्याच गोष्टी बोलण्यात आल्या. तो कार्यक्रम तुमच्यापैकी बऱ्याच सेवकांनी पाहिला असावा. त्या कार्यक्रमाविषयी मंडळाचे पदाधिकारी काय बोलतात याची वाट मी पाहत होतो, पण मला वाटते की त्या कार्यक्रमाला कोणी सिरियस घेतलाच नाही, त्याकडे कोणी लक्ष दिलंच नाही. पण आपल्या मार्गात असे बरेच सेवक आहेत जे या मार्गाचा अभ्यास करत नाही, ज्यांना समज नाही. ते समजतात की बाबांच्या हयातीतील व्यक्ती बोलत आहे तर सत्यच बोलत असेल असे ते समजतात. म्हणून त्यांच्याकरिता हा व्हिडिओ बनवणे जरुरी आहे. बाबांच्या हयातीतील बरेच सेवक आज आम्हाला सांगतात की बाबांनी माझ्यानंतर मंडळ असे म्हटले. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि कानाने ऐकले. तरी पण ते व्यक्ती आहेत आणि व्यक्ती आपल्या छोट्या छोट्या स्वार्थासाठी आपले विचार बदलवत असतात. म्हणून त्यांच्यावर विश्वास न करता आपण तथ्यावरच विश्वास करू. आणि तथ्य काय आहे, कोटी आहे, हे आपल्याला त्या कार्यक्रमात बाळूजी शेळकेजींनी सांगितले आहे. बाळूजी शेळके यांनी पहिली नियमावली कशी लिहिली यावर ते सांगत होते की ते आणि त्यांच्यासोबत सदाशिव भुते म्हणून एक व्यक्ती होते. त्यांनी बाबांच्या समोर बसून बाबांच्या मार्गदर्शनानुसार नियमावली लिहिली. आणि त्या कार्यक्रमात पहिली नियमावली QR कोडच्या माध्यमातून डाउनलोड करा असे सांगण्यात आले. मी QR कोडला स्कॅन करून नियमावली डाउनलोड केली आणि वाचायला लागलो. आणि वाचता वाचता मला मार्गातील सेवकांकरिता नियमामधील 16वा नियम दिसला. आता तो 16वा नियम मी तुम्हाला वाचून दाखवतो. मंडळाकडून काही आदेश निघाल्यास ज्याप्रमाणे आदेश राहील त्याप्रमाणे आदेशाचे पालन करावे. काही शंका असल्यास मंडळास विचारणी करावी. प्रत्येकाने मठाधिपतीकडे जाऊन वेगवेगळे विचारू नये. बाबांना असे आढळले आहे की दिनांक 21/12/1990 पासून साधे कार्य देण्यात आले होते, परंतु बऱ्याच सेवकांनी स्वइच्छेने त्यागाचे कार्य केले. हे महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाच्या विरुद्ध कार्य झाले, ते बरोबर नाही. यावर सेवकांवर आपत्ती आल्यास तेच सेवक जबाबदार राहतील. कोणत्याही सेवकांनी त्याची अडचण ऐकू नये, कारण मंडळाकडून निघणारे आदेश बाबांच्या आदेशानुसारच निघतात. हा नियम वाचल्यानंतर मला वाटत नाही की दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गरज असेल. हा नियम 24/2/1991ला मंडळाद्वारे प्रकाशित केलेल्या पहिल्या नियमावलीतील नियम आहे. आणि यात स्पष्ट लिहिले आहे की मंडळाकडून काही आदेश निघाल्यास ज्याप्रमाणे आदेश राहील त्याप्रमाणे आदेशाचे पालन करावे. मंडळाकडून निघणारे आदेश बाबांच्या आदेशानुसारच निघतात. आता मला सांगा की बाबांच्या मार्गदर्शनातून नियमावली लिहिण्यात आली, तर ह्या नियमातील शब्द कोणाचे आहेत, बाबांचे आहेत की शेळकेजींचे आहेत? मग आता का बरं म्हटले जाते की बाबांनी माझ्यानंतर मंडळ असे नाही म्हटले म्हणून? सेवक मित्रांनो, ह्या 16व्या नियमातच सर्व काही आहे. ह्या नियमात बाबांनी सांगितले की बाबांना असे आढळले की दिनांक 21/12/1990ला साधे कार्य देण्यात आले होते, परंतु बऱ्याच सेवकांनी स्वइच्छेने त्यागाचे कार्य केले. हे महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाच्या विरुद्ध कार्य झाले. आता आपण पाहू की बाबांनी 21/12/1990ला साधे कार्य कशाकरिता दिले, किती दिवसाचे कार्य होते आणि बाबा मंडळाविषयी काय बोलले. त्याआधी तुम्हाला समजण्याकरिता 1990च्या 2 वर्ष आधीपासून म्हणजे 1988 पासून सुरुवात करू. 1988ला जानेवारी महिन्यात बाबांना साक्षात्कार झाले की त्यांचे आयुष्य संपत आले असून ते आता जास्त काळ जगू शकणार नाही. तेव्हा मंडळांनी 20 जानेवारी 1988ला कार्यकर्त्यांची सभा बोलवण्यात आली. त्या सभेत बाबांना झालेल्या साक्षात्काराची माहिती देण्यात आली. तेव्हा सर्व सेवकांच्या वतीने श्री मेघराजजी कोहाड यांनी बाबांना विनंती केली की बाबा, आम्ही अडाणी सेवक असल्यामुळे दैवी शक्तीबद्दल तसेच मानव जागृतीच्या कार्याकरिता बाबांचे आम्हा सेवकांना नियमित मार्गदर्शन मिळण्याकरिता आणखी काही वर्ष सहयोग पाहिजे. तेव्हा बाबांनी मार्गदर्शन केले व सांगितले की भगवंत सेवकों की इच्छा पूरी करेंगे और अगले आदेश तक मार्गदर्शन करेंगे. विधी लिखित टळत नसते असे म्हणतात, त्याप्रमाणे बाबांवर खूप संकट आले. नंतर 31 जुलै 1990ला मातोश्री वाराणसी आई परमेश्वरात विलीन झाल्या. मातोश्री वाराणसी आईंची इच्छा होती की बाबांनी सेवकांना व मानवांना मार्गदर्शन करून परमेश्वरी कृपा मिळवून देण्याचे व दैवी शक्तीच्या प्रती जागृती निर्माण करण्याचे कार्य सतत करावे. त्यामुळे आपले उर्वरित आयुष्य बाबांना दिले. आई गेल्यानंतर बाबांचे चिरंजीव डॉक्टर मनो यांनी बाबांना विनंती केली की बाबा, आपण इथेच एकाएकी राहण्यापेक्षा अमेरिकेला चला. परंतु बाबांनी अमेरिकेला जाण्यास नकार दिला.
तसेच आईने केलेला त्याग लक्षात घेता सेवकांना मार्गदर्शन करण्याकरिता ते इथेच राहिले. त्याप्रमाणे त्यांनी आईची इच्छा पूर्ण केली. आई गेल्यानंतर बाबांचा सांभाळ त्यांचे लहान बंधू श्री मारोतरावजी ठुबरीकर यांच्या कुटुंबाने केले. तसेच मठाधिपती म्हणून बाबांना परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने सर्वतोपरी सहकार्य केले. बाबांची प्रकृती बरोबर राहत नसल्यामुळे कार्यकर्त्यांना व सेवकांना चिंता वाटू लागली की बाबांच्या नंतर ह्या मार्गाची धुरा सांभाळण्याकरिता सत्य शब्द नियमाने चालून बाबांप्रमाणे निष्काम कर्मयोगी व सक्षम व्यक्ती असणे आवश्यक आहे. त्यामुळे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या दिनांक 8/11/1990च्या संचालक मंडळाच्या सभेत चर्चा होऊन त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांची दिनांक 2/12/1990ला बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत महान त्यागी बाबा जुमदेवजीसुद्धा उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चा होऊन बाबांनी स्थापन केलेल्या मानव धर्माचा तसेच परमेश्वरी कृपेचा प्रचार व प्रसार करून मानवांना अंधश्रद्धा व व्यसनमुक्त करून सुयोग्य समाज निर्माण करण्याचे कार्य करण्याकरिता एखादा व्यक्ती असणे आवश्यक आहे असे विचार समोर आले. यावर बाबांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी कार्यकर्त्यांनी बाबांना विनंती केली. त्यावर मार्गदर्शन करताना बाबांनी सांगितले की हे सेवक, बाबा ने भगवत कृपा प्राप्त करने से लेकर आज तक मानव को जगाने का कार्य निष्काम भाव से किया है. मानव यह गृहस्थी होने से पूरी तरह से बाबा की तरह मोह माया अहंकार का त्याग करेगा ही यह कहना मुश्किल है. बाबा ने परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल की स्थापना की. तब से मंडल बाबा के मार्गदर्शनानुसार इस मानव धर्म का प्रचार व प्रसार और सेवकों के कल्याण के लिए कार्य कर रहा है. मंडल यह व्यक्ति नहीं, शक्ति है. आगे भी मंडल यह कार्य करता रहेगा. फिर भी सेवकों की इच्छा बाबा ने सुनी. आप सब सेवक 21 दिन के सादे कार्य करो और भगवान से विनंती करो. भगवान को क्या घडाना है वह घडाएगा. बाबांच्या आदेशाप्रमाणे दिनांक 21/12/1990 पासून 21 दिवसाचे कार्य सेवकांनी केले आणि विनंती केली की बाबा जुमदेवजी आणि महात्यागी बाबा जुमदेवजी यांना अशी विनंती करतो की महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्यासारखे त्यागी व निष्काम कार्य करणारे व्यक्ती मानव धर्माचे निरंतर प्रसार करण्याकरता बाबांच्या हयातीमध्ये तयार करावे अशी आम्ही भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना विनंती करतो. अशी विनंती करून 21 दिवसाचे कार्य करून सुद्धा बाबांच्या हयातीत बाबांप्रमाणे त्यागी व निष्काम कार्य करणारा व्यक्ती तयार झाला नाही. आणि बाबांनी सुद्धा पहिलेच सांगितले होते की मानव यह गृहस्थी होने से पूरी तरह से बाबा की तरह मोह माया अहंकार का त्याग करेगा ही यह कहना मुश्किल है. 21/12/1990ला बाबांनी 21 दिवसाचे कार्य दिले, पण काही सेवकांनी स्वइच्छेने त्यागाचे कार्य केले. आणि या घटनेच्या जवळपास 2 महिन्यानंतर म्हणजे 24/2/1991ला मंडळाद्वारे पहिली नियमावली प्रकाशित करण्यात आली. आणि त्यात 16व्या नियमात मंडळाचे आदेश हे बाबांच्या आदेशानुसारच निघतात. मंडळाचे ज्याप्रमाणे आदेश निघतील त्याप्रमाणे आदेशाचे पालन करावे असे आदेश बाबांनी त्या नियमाद्वारे सर्व सेवकांना दिले. आता कोण त्या नियमाचे बाबांच्या आदेशाचे पालन करीत आहे आणि कोण नाही करत आहे हे तुम्हा सर्वांना दिसत आहे. मानव हा बैमान आहे. मानव छोट्या छोट्या स्वार्थासाठी आपले विचार बदलवते. मी जुना, मला मान सन्मान, माझा नाव झाला पाहिजे यासाठी सर्व काही चालू आहे असे मला वाटते. आणि माझे व्यक्तिगत विचार आहेत की काही शब्दांकडे लक्ष द्या. काही बाबांच्या हयातीतील सेवक आणि मार्गदर्शक ते मंडळातील असोत किंवा कोण्या संस्थेतील जसजशी वय वाढत आहे तसतशी त्यांना आता बुद्धी येत आहे. आणि काहीकांची 2004पर्यंत बुद्धीच चालत नव्हती, कारण तोपर्यंत बाबानंतर मंडळच होता. या विषयावर मी जास्त बोलत नाही, कारण विषय मोठा होऊन जाईल. म्हणून मी सेवकांना एवढेच सांगतो की तुम्ही अभ्यास करा. दुसऱ्याच्या विचाराने किंवा माझ्या विचाराने चालू नका. सत्य तथ्य तर्काचे आधारे तुम्ही स्वतःचे विचार बनवा आणि सत्य काय आहे हे ओळखून सत्याच्याच मागे उभे राहा आणि सत्याचाच प्रचार करा. सेवक मित्रांनो, मंडळ ही एक बाबांनी बनवलेली व्यवस्था आहे. मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून मंडळाच्याच वतीने चर्चा बैठकी घेण्यात येते. म्हणून मायना म्हणताना मंडळाचं नाव घ्यावं लागते. बाबांच्या हयातीत जे काही पत्र निघत होते ते मंडळाच्या नावाखालीच निघत होते. मंडळाद्वारे सेवकांना कार्य दिले जात होते. बाबा कोणतेही भगवत कार्य करण्याआधी मंडळाला समोर करीत होते. मंडळाच्या नावाखाली कोणतेही कार्यक्रम केले जात होते.
बाबा मंडळाच्या गाडीत दौरे करत होते हे सर्व आपल्या डोळ्यासमोर आहेत. फक्त डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. आता विचार करा की त्यावेळेस फक्त मंडळच होता, तरी ते सेवक म्हणतात की बाबांनी माझ्यानंतर मंडळ नाही म्हणला. तर बाबांनी वेगवेगळ्या संस्था, पारिवारिक संस्था बनवायला सांगितल्या होत्या का? बाबांनी मंडळात एक व्यवस्थित व्यवस्था बनवली, ज्यात मंडळाच्या प्रत्येक सेवक सभासदाला निवडून येऊन मंडळाचा पदाधिकारी बनण्याचा, मंडळ चालवण्याचा अधिकार दिला. मंडळ ही एक अशी व्यवस्था आहे ज्यातून बाहेर निघून वेगळी संस्था बनवण्याची गरजच नव्हती. पण स्वार्थासाठी संस्था खोलल्या गेल्या, या मार्गाचे तुकडे केले गेले, या मार्गाची एकता भंग केल्या गेली. आणि ज्यांनी एकता भंग केली तेच आज एकतेच्या गोष्टी करतात. म्हणून जागे व्हा. ज्यांना खरंच एकता करायची आहे त्यांनी मंडळात सामील व्हा, कारण मंडळ हा सर्वांचा आहे. सेवक मित्रांनो, ज्यांना मंडळाच्या काही नियमांविषयी अडचण असेल तर त्यांनी त्या नियमांविषयी बोलावे. नियमांचा विरोध करावा, पण ते डायरेक्ट मंडळाचा विरोध करू लागतात आणि बाबांच्या आदेशाचा विरोध करतात. मंडळात बोलण्याचा, विचारण्याचा अधिकार बाबांनी सर्वांना मिळवून दिला आहे. आणि ह्या पहिल्या नियमावलीतील 16व्या नियमात सुद्धा लिहिले आहे की काही शंका असल्यास मंडळात विचारणी करावी. सेवक मित्रांनो, भगवंतांनी बाबांना बेईमान म्हटले तेव्हा बाबांनी भगवंतासमोर इमान ठेवला. बाबा इमान हाच भगवान आहे असे समजत होते, म्हणून बाबा जे बोलत होते तेच करत होते. बाबा शब्दाकडे खूप लक्ष देत होते, म्हणून भगवंत त्यांच्या शब्दांना मान देत होते आणि बाबांचे शब्द हे भगवंताचे शब्द ठरत होते. पण आज आपल्या मार्गात डबल ढोलकी लोक, दोगले लोक खूप वाढले आहेत. त्यांच्यात इमानदारी नावाची वस्तू दिसत नाही. पहिले काय बोलत होते आणि आता काय बोलतात हे सर्वांनाच दिसत आहे. म्हणून सावध रहा, सतर्क रहा. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार. का बरं तुकडे झाले? आणि म्हणून मी यांना जेव्हा सांगितलं शिंदे भाऊंना की मला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर हे जर हे दिन असेल तरच मी कार्यक्रमाला असेल. मला आनंद आहे की तर मंडळाचं कोणी स्थापन केलं? कोणी स्थापन केलं? बाबांनी केलं ना. कोणासाठी केलं? सेवकांसाठी. मग बाबा गेल्यानंतर त्या मंडळाची अब्रू, इज्जत कुणी राखायची? कुणी ठेवायची? आम्ही ठेवायला पाहिजे ना. कशाला तुकडे केले? ठीक आहे, मी मान्य करेन एखाद्या वेळेस की जी लोक बाहेर गेली त्यांचा अपमान झाला असेल. मी मान्य करेन की त्यांना काही लोक वाईट शब्दात बोलले असतील. अरे सेवक बंधूंनो, आपण या मार्गामध्ये मरायला आलो आहे हे तर माहित आहे ना सर्वांना, की नाही माहित आहे? मग मेलेला माणूस हे जे हा जो प्रकार जो चालला, मान सन्मान, इज्जत, खुर्ची, हे कशाला पाहिजे? हो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या सेवकांना आम्ही केलेल्या कर्तव्यातून. कोणी म्हणेल की हा खूप मोठा आहे, काय आवश्यकता नाही. मी म्हणेन की मी खूप मोठा आहे, मी पुस्तक लिहिलं आहे, मला सगळंच काही माहित आहे, म्हणून मला काय तुम्ही काय त्या डोक्यावर बसवा. आपण सर्व सेवक, जुना असो नवीन असो, सगळे आपण एकच आहोत. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. अहो नाविन्य घडविले कार्य मंडळाचे, आशीर्वाद लाभो आम्हा आमच्या सद्गुरूचे.